बालाजी पसल्या झू पशी आल्यानंतर का नाही इथनं आम्हाला पहिल्यांदा तर तिकीट काढायची होती म्हणून का नाही तिकीट सेक्शन पशी आलो बघा. इथं तुम्हाला एक तिकीट 50 रुपयाला पडते बघा. ही तिकीट घेऊन तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते. आतमध्ये एंट्री घेताना तुम्हाला चेक करतात तुम्ही ड्रिंक वगैरे काय केलाय का नाही, फुक मारला की गावते. आतमध्ये एंट्री केल्यानंतर का नाही बबून नावाचा प्राणी बघायला मिळाला जो की आफ्रिकेमध्ये जात असतो. 2 नंबरला तुम्हाला इथं नॉर्मल माकडा आपल्या इथं एरियामध्ये फिरतात ते पण बघायला मिळतात. इथं तुम्हाला एक तिरुपतीचं नाम काढलेलं दिसते ती पूर्ण दगडात काढली बघा. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हरणाचा झुंड पण बघायला मिळतो शिंग असलेला मोठा. आणि जर तुम्हाला इथं आतमध्ये गाडीने फिरायचं असलं तर इथं बँड पण मिळतो. ह्या गाडीसाठी तुम्हाला स्पेशल तिकीट काढायला लागते. खाया प्यायची पण इथं वस्तू आहे. एक बॉटल घेतलो मी. पुढच्या टप्प्याला आला सगळं इथं तुम्हाला अनेक मोठा असं झुंड बघायला मिळतोय. ह्यो झुंड सांबर हिरणचा होता बघा. हरणपेक्षा मोठा आणि मजबूत असते. पुढच्या एरियामध्ये तुम्हाला वेगवेगळे मोर बघायला मिळतात. इथं बसलेला असं सुंदर पांढरा मोर पण आहे बघा. पांढऱ्या मोरच्या बाजूला असं जोडी कसं प्रेमानं बसलेली बघा. आतमध्ये तुम्हाला इथं रंगीबेरंगी पण मोर बघायला मिळतो. ह्या एका मोरालाच कधी पिसारा भरपूर होते. ह्यो एवढा एरिया होता की तो मोर मोरणींचा होता. आपल्या एरियामध्ये पाळत्याला कोंबडा पण होता. ह्यो एका ठिकाणी झुंड होता की तो घौरेड्याचा होता बघा. वाघ वाघीण सिंह बघायचं असलं तर इथं पुन्हा एकदा तिकीट काढायचं. इथं असं बस येण्याची वाट बघत बसायचं बघा. 50 रुपयाला एक तिकीट पडत्या. इथनं आता बसच्या आतमध्ये बसून आम्ही कधी जाणाऱ्या वाघ सिंह बघायला. पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवणारा वाघ सिंह अजगर हत्ती हसवल आणि बरंच काय बघणार आहे. तुम्हाला पण बघायला आवडत असले तर फॉलो करून पार्ट 2 टाका आणि सबस्क्राईब करा.